असं म्हटलं जातं की उम्मीद पे दुनिया टिकी. आशा ही एवढी महत्वाची आहे की या जगामध्ये सर्वश्रेष्ठ जी आई आहे ती मेली तरी चालेल, पण आशा नाही मेली पाहिजे असं म्हटलं जातं. का बरं असं म्हटलं जातं? की अपेक्षा ही एकमेव अशी गोष्ट आहे जी आम्हाला प्रेरणा देतो. अपेक्षेच्या फळाच्या अपेक्षेमुळेच आम्ही प्रेरित होतो कुठलीही गोष्ट करण्यासाठी. मला काय मिळणार आहे. म्हणजे ही जी अपेक्षा आहे या अपेक्षेची मजले बांधत बांधत आम्ही आमचं जीवन काय करतो व्यतीत करतो. ही जी अपेक्षा आहे ती एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला बांधून ठेवू आणि या अपेक्षेप्रमाणेच आम्ही जगत असतो. आता जेव्हा माणूस म्हणून आपण जगतो तर आपला संबंध इतर माणसांशी आहे. माणूस हा संघटना प्रिय प्राणी आहे. त्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, त्याला विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी कोणाची तरी सोबत हवी. अगदी माणसं नाही मिळाली तर माणसं जनावर पाहतात, कुत्रे मांजरी. ही जी प्राणी किंवा माणसं आपण जवळ करतो त्याचं कारण काय? आपल्या त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. तुम्ही पाळलेला मांजर जर तुम्हाला जर बोचकायला लागलं तुम्ही त्याला ठेवाल का? नाही. म्हणजे आपल्या अपेक्षेप्रमाणे जोपर्यंत कुठलीही गोष्ट आहे तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला सुख देते, आपल्याला ती आवडते, आपण तिच्याबरोबर बांधून राहायला इच्छुक असतो. पण जेव्हा ती गोष्ट तुम्हाला त्रासदायक वाटते तेव्हा ती मला नको असते. केव्हा वाटते बरं आम्हाला ती त्रासदायक? जेव्हा ती आमच्या अपेक्षेप्रमाणे नसते. हे का होते? कारण अपेक्षा, माणसाने अपेक्षांचं जे जाळं आहे ते आपल्या अवतीभोवती असं मिळलंय की तो त्याच्यामध्ये गुरफटला केलाय. तुमच्या अपेक्षा नक्की असाव्या, अपेक्षा हव्या, पण त्या अपेक्षा तुमच्या उन्नतीला कारणीभूत ठरलाय, असं तुमच्या आनंदाला कारणीभूत ठराव्या. की आज सद्गुरू आम्हाला सांगतात लोक तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा तुम्हाला जसे हवे तसे नसतात. लोक तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा तुम्हाला हवे तसे नसले की मग आपल्याला काय त्यांची राग येतो, वैताग येतो. आपण चिडतो की नाही अपेक्षा भंग झाल्यानंतर? सद्गुरू सांगता की तुमच्या वैतागाचं कारण हे आहे की तुम्ही लोकांकडून अपेक्षा ठेवल्या त्यांनी असं असायला. तुम्ही जर असं असायला हवं ही जर अपेक्षा जर सोडली की तुम्हाला वैताग कधी येणारच नाही. मग ते म्हणता तुमच्या लक्षात येतं का असं का होतंय? ते तुमच्यासारखे नाहीये. मग ते तुमच्यासारखे नाहीये. हे सौंदर्य आहे का विकृती आहे? मग ह्याच्याबद्दल तर सद्गुरू म्हणता अरे ते तुमच्यासारखे नसतात. याचा तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे ना. तुम्ही वैतागता का बरं? आज आमच्या जीवनामध्ये जो वैताग आहे, जी चिडचिड आहे, जो त्रास आहे तो अपेक्षांमुळे, चुकीच्या अपेक्षांमुळे, शरीराच्या अपेक्षा आहे, मनाच्या अपेक्षा आहे आणि तिथेच आम्ही अडकून पडलेलो आहे. आणि खऱ्या अर्थाने आमच्या अंतःकरणामध्ये जी जीवाची अपेक्षा आहे ती दडपून गेलेली आहे. आणि म्हणून मन जे आहे आणि शरीर जे आहे या दोघांच्याही अपेक्षांप्रमाणे तुम्ही जर जीवन जगायला लागला तर तुमचं जीवन नरक बनेल, जे सगळ्यांचं बनलेलं आहे. आणि म्हणून सद्गुरूंना एवढंच म्हणायचंय की तुम्ही जर वैतागले आहात नक्कीच तुम्ही अपेक्षेच्या जाळ्यामध्ये गुरफटलेले आहात. आणि म्हणून तुम्ही ज्या अपेक्षा करता त्या अपेक्षा तुमच्या मनाच्या आहेत, तुमच्या शरीराच्या आहे. आणि म्हणून त्याच्या पलीकडे तुम्ही गेलं पाहिजे आणि तुम्ही स्वतःला एक सुंदर जीवन बनवलं पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःला सुंदर जीवन बनवाल तुमच्या जीवनातून वैताग आणि चीड कायमची निघून जाईल. हे त्याच्यामध्ये माझं सूत्र आहे. सद्गुरूंनी आपल्याला आज जो संदेश दिलाय की लोक तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा तुम्हाला हवे तसे नसतात म्हणून तुम्हाला त्यांचा वैताग येतो. थोडक्यात ते तुमच्यासारखे नसतात. आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्याच आपल्या रागाचं कारण आहे किंवा आपल्यामध्ये जी चिडचिड होती किंवा आपण दुसऱ्यांचा द्वेष करतो त्याच्यामागचं एकमेव कारण आहे की आपल्याला खूप साऱ्या अपेक्षा आहेत. म्हणजे प्रत्येकाकडून आहेत, आपल्या आई वडिलांकडून आहेत, आपल्या गुरूंकडून आहेत. इथं आपल्याला एवढ्यापर्यंत अपेक्षा आहेत की आपण देवाकडूनही अपेक्षा करतो की देवाने असं असलं पाहिजे, देवाने याप्रमाणे मागलं पाहिजे किंवा त्यांनी मला अशा प्रकारे दिलं पाहिजे. तर ह्या ज्या अपेक्षा आहेत याच्या मागचं मेन कारण आहे की आपल्याला वैताग येतो या सगळ्यांचा. तसं माझा प्रश्न असा आहे की याच्यावरती मात कशी करायची? कारण अपेक्षा ही जी गोष्ट आहे की मला वाटतं की स्वभावता आहे किंवा जन्म झाल्यापासूनच आपल्याला प्रत्येक गोष्टीकडून अपेक्षा ठेवण्याची जी सवय आहे ती आईवडिलांकडूनच मिळालेली असते. जरी मूळतः आपला स्वभाव तसा नसेल तरीसुद्धा तो आपला स्वभाव बनवला गेलेला आहे आणि आतापर्यंत खूप वेळ गेलेला आहे आणि ते आपल्या मनावरती एवढं बिंबवलेलं आहे की अपेक्षाविरहित जीवन जगणं हे थोडंसं कुठेतरी कठीण वाटतंय. तर याच्यावरती मात कशी करायची आणि विना अपेक्षाचं जीवन कसं जगायचं? मित्रो, असं म्हटलं जातं की उम्मीद पे दुनिया टिकी. आशा ही एवढी महत्वाची आहे की या जगामध्ये सर्वश्रेष्ठ जी आई आहे ती मेली तरी चालेल, पण आशा नाही मेली पाहिजे असं म्हटलं जातं. का बरं असं म्हटलं जातं? की अपेक्षा ही एकमेव अशी गोष्ट आहे जी आम्हाला प्रेरणा देतो. अपेक्षेच्या फळाच्या अपेक्षेमुळेच आम्ही प्रेरित होतो कुठलीही गोष्ट करण्यासाठी. मला काय मिळणार आहे? म्हणजे ही जी अपेक्षा आहे या अपेक्षेची मजले बांधत बांधत आम्ही आमचं जीवन काय करतो व्यतीत करतो. अगदी लहानपणापासून ते अगदी म्हातारपणापर्यंत जोपर्यंत आम्हाला जगण्याची अपेक्षा आहे तोपर्यंतच आमचं जीवन किंवा आमचं हे जे शरीर आहे ते जगण्यासाठी लढत असतं. ज्या क्षणी तुमची जगण्याची इच्छा संपली, जगण्याची अपेक्षा संपली, त्या क्षणी हे शरीर या प्रकृतीला सरेंडर व्हायला. म्हणूनच साधू संतांचं या ध्येयाविषयी कुठलीही आसक्ती नसते, कुठली अपेक्षा नसते. त्याच्यामुळे साधू संत बघा तुम्ही जेव्हा
त्यांचं वय होतं, ते विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त होऊन त्यांचं शरीर नष्ट. म्हणजे त्या शरीराविषयी अपेक्षा पाहिजे, त्याच्याविषयी आसक्ती पाहिजे, तेव्हा त्याची काळजी घेतली जाते. आपण म्हणतो एखाद्या गोष्टीमध्ये जर आपला जीव पडलेला असेल तर ती दुसरी कोणाला ती गोष्ट पचत नाही किंवा लाभत नाही. ही जी अपेक्षा आहे ती एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला बांधून ठेवू आणि या अपेक्षेप्रमाणेच आम्ही जगत असतो. आता जेव्हा माणूस म्हणून आपण जगतो तर आपला संबंध इतर माणसांशी येतो. माणूस हा संघटनाप्रिय प्राणी आहे. त्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, त्याला विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी, त्याला प्रेरित करण्यासाठी, त्याच्याबरोबर सुखाची आणि दुःखाची वाटणी करण्यासाठी त्याला कोणाची तरी सोबत हवी. अगदी माणसं नाही मिळाली तर माणसं जनावरं पाहतात, कुत्रे, मांजरी, है ना, काही जर तो वाघही पाहतात. सगळ्यांना परमिनी किंवा धाडस नाही म्हणून सगळ्यांनी पाळले असतात. तर ही जी प्राणी किंवा माणसं आपण जवळ करतो त्याचं कारण काय आहे? आपण त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. तुम्ही पाळलेला मांजर जर तुम्हाला जर बोचकायला लागलं, तुम्ही त्याला ठेवाल का? नाही. म्हणजे आपल्या अपेक्षेप्रमाणे जोपर्यंत कुठलीही गोष्ट आहे तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला सुख देते, आपल्याला ती आवडते, आपण तिच्याबरोबर बांधून राहायला इच्छुक असतो. पण जेव्हा ती गोष्ट तुम्हाला त्रासदायक वाटते तेव्हा ती मला नको असते. केव्हा वाटते बरं आम्हाला ती त्रासदायक? जेव्हा ती आमच्या अपेक्षेप्रमाणे नसते. बरोबर आहे. हे जगामध्ये सक्तीनं बांधलं जाणारं नातं म्हणजे नवरा बायकोचं नातं, हे सर्वात मोठं वास्तव आहे. तुम्ही पाहिलं असेल ज्या ज्या लोकांनी संसार केलेला आहे 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, आता भविष्यकाळामध्ये असं सांगावं लागेल यांचा 25 वर्ष झाला, यांचा 35 वर्ष खूप, कारण तर प्रत्येक नातात इथून पुढे एक्सपायरी डेट येणार आहे. ह्याची एक्सपायरी किती प्रोडक्ट्सात, नातं पण एक प्रोडक्ट झालेलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट त्याच्याबरोबरच असते. पूर्वीच्या काळी शेतकरी झाडं लावायचे ते पुढच्या पिढीने फळं खावी म्हणून लावायचे. आता लावतानाच म्हणतात 10 वर्ष काळा असू लागला. त्यांनी आधीच ठरवलेलं आहे हे मरणार आहे, त्याचं आयुष्यच तेवढे आहे, हे पण ठरवून बसले. उठता बसता जर त्याला केमिकलचा मारा आहे ते कशाला जगायला गेले. तसं आज अपेक्षांचा एवढा मारा आहे. मला काय हवं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे, काय मिळालं आहे हे महत्त्वाचं नाही आहे. आमच्या व्याख्या अगोदरच तयार आहेत. आम्ही सुशिक्षित या अर्थाने झालो की आम्ही आमच्या अपेक्षांची एक ढाचा तयार केला, एक साचा तयार. एखादा आराधी माणूस असतो, भोळा असतो, त्याला जे मिळालं ते गोड करून घेत. हां, पदरात पडलं आणि पवित्र झालं असं म्हणतात जुनी लोक म्हणायची. पदरात पडलं आणि पवित्र झालं. आता आपल्या अटी शर्तीला लागू हे पाहिलं. आता तर लग्न करायच्या अगोदर लिव्ह इन रिलेशनशिप करून पाहिलं जातं. हे प्रोडक्ट योग्य आहे का? इथपर्यंत माणसांच्याच भावनांची आणि विचारांची हद्दमोड, माणुसकीची हद्दमोड, हद्द पार केली. अपेक्षांनी अशा प्रकारे आपल्या सर्व घोड्यांना चौखूर उधळून धरलेला आहे. अपेक्षारूपी घोडे आमचे चौखूर उधळत आहे. मुळात गोंधळ असं झालेलं आहे की आता अपेक्षा नेमकी कोणाची आहे? शरीराची आहे की मनाची आहे की आमच्या अंतःकरणाची आहे तीच कळत नाही. आपल्या अंतःकरणाला अपेक्षा आहे पहिल्यापासून. भेटी लागी जीवा लागलीसी आस, या अंतःकरणातल्या जीवाला त्या शिवाची भेट घ्यायची आस लागलेली आहे. घार हिंडते आकाशी जीवतीचा पिलापाशी, त्या परमात्म्याचा जो जीव आहे ना तो तुमच्या अंतःकरणात असल्या ज्या जीवामध्ये अडकलेला आहे. समुद्रापासून हे जी पाण्याचा थेंब आहे तो आकाशमार्गाने ढग म्हणून पाऊस बनून जेव्हा हिमालयात पडतो त्याला ओढ लागते परत समुद्राकडला. तसं सासू वासनीला माहेरला जायची ओढ लागते. जुनी गोष्ट आहे, आत्ताची नाही. आता सासर कोणतं माहेर कोणतं हेच कळत नाही. बरोबर, व्याख्याच बघतोय. म्हणजे त्या समुद्राच्या पाण्याच्या थेंबाला त्याला जशी ओढ लागते तशी या जीवाला आतमध्ये ओढ लागलेली आहे, आस लागलेली आहे की मला भेटायचं आहे परत समुद्र. हा खेळ आहे, हा प्रकृतीचा खेळ आहे. तर हा प्रकृतीचा खेळ आपण बघतो की फक्त बाहेर नाही चाललेला, आपल्या आतमध्ये चाललेला. आणि म्हणून या आपल्या अंतःकरणाला अपेक्षा आहे, त्या जीवाला अपेक्षा आहे की शिवाची भेटी, हे मिलन त्याला करायची. पण ती त्या अपेक्षा बाजूलाच राहिली. आम्ही मन एवढं सघन केलेलं आहे, आमचं विचार एवढे सघन केलेले आहे की आम्हाला त्या मनाच्या अपेक्षा आता पूर्ण करणं अवघड झालेलं, शरीराच्या अपेक्षा पूर्ण करणं अवघड झालेलं आहे.
शरीराने ह्या रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं तर तेव्हा असं वाटतं त्या दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पाहा. ते दुसऱ्यामध्ये केलं की त्या तिसऱ्या जावं असं वाटतं. नाशिकमध्ये सगळे संपले का मुंबईचं एखादं पाहावं असं वाटतं. स्वप्नील जोशी नॉनव्हेजचं डिश खायला दिल्लीला जायचं फ्लाईटनी, हे त्यांनी सांगितलं नाही मुलाखत. माणसाला त्याची वासना कुठपर्यंत घेऊन जाईल शरीराची हे तुम्ही सांगू शकत नाही. तुमचं जीवन डावावर लावू शकते वासना, एवढी भयंकर आहे. आणि ती अशी दुष्पूर आहे. दुष्पूर म्हणजे ती कधीच तृप्त होत नाही. शरीर कधीच तृप्त होत नाही. शरीराच्या अपेक्षाच्या मागे जो धावला तो भोगामध्ये वाया लागेल. सम्यक भोग म्हटले. सम्यक भोग म्हणजे काय? जास्त पण जेवण करू नका, कमी पण जेवण करू नका. जास्त पण झोपू नका, कमी पण झोपू नका. जास्त पण मैथून करू नका, कमी पण. त्याच्यामध्ये तुम्हाला गरज आहे तेवढाच तुम्ही त्याच्यामध्ये तिचा भोग घेतला पाहिजे. शरीराला सम्यक भोग म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला नियंत्रणात ठेवलं पाहिजे. मनोमार्गे गेला तो तिथेच मुकला, तिथंच मुकला तो. का? कारण मन चंचल आहे, ते एक साधन आहे. आणि तुम्ही त्याच्या मागे जर धावलात तर तुम्ही भरकटणार. आणि म्हणून शरीराच्या वासना आणि मनाच्या कामना ह्याच्यामध्ये आज मागचा माणूस काय झालेला आहे? गुरफटलेला. आणि त्यालाच आयुष्य समजतो आहे. आणि ह्यालाच आयुष्य समजल्यामुळे आज प्रत्येकजण एक मूल्यमापन करतो आपल्या नात्याचं, समोरच्या माणसाचं, समोरच्या परिस्थितीचं, समोरच्या मिळणाऱ्या संधीचं, कामाचं, प्रत्येक गोष्टीचं तो मूल्यमापन करतो. ते हे काम, ही व्यक्ती, ही गोष्ट माझ्या अपेक्षेप्रमाणे आहे का? तुम्ही जर कधी पाहिलं तर मुलं जेव्हा इंटरव्ह्यू जातात ते त्यांच्या अटी आणि शर्ती लागू करतात. नोकरी कोणाला पाहिजे? देणाराच्या हात वर पाहिजे, घेणाराचे खाली पाहिजे. हा वरूनच सांगतो. हा सांगतो हां असं असं आहे का, तुमच्याकडे ही सोय आहे का, एवढा पगार आहे का, एवढ्या सुट्ट्या लागतील, हां सकाळी अमुक अमुक ते अमुक अमुकपर्यंत काम करेल. मग काल परवा तुमचे एक मित्र आहेत, त्यांनी गंमत सांगितली. त्यांनी मला सांगितलं की नाशिकमध्ये एका उपनगरमध्ये एका मंदिरामध्ये स्त्रियांची बैठक बसलेली होती. आणि सगळ्या स्त्रिया ज्या होत्या, कोणी स्कूटरवर, कोणी सायकलवर, अशा प्रकारे आले हो. आणि वय सगळ्यांचं 25 पासून 40 पर्यंत. तर सहज काय चर्चा चालू आहे म्हणून ऐकलं तर त्यांच्यामध्ये चर्चा ही चालू होती की आपण ते सगळे स्वयंपाक करणारे होते. त्यांनी अटी आणि शर्ती तयार केल्या होत्या तिथं बसून. बघा का बरं? कारण तो जो एरिया आहे त्या एरियामध्ये सगळे अधिकारी रिटायर झालेले, अधिकारी रिटायर झालेले, मोठी मोठी लोक ज्यांची मुलं परदेशामध्ये आहे आणि ते एकटेच इथं आहे, अशा लोकांचे बंगले त्या परिसरामध्ये. मग स्वयंपाक करण्यासाठी म्हणून ते 2 तासासाठी या स्त्रिया तिथे जातात. आणि आम्हाला एवढंच पेमेंट भेटलं पाहिजे, आम्ही एवढाच वेळ काम करू, एवढ्याच चपात्या करू, एवढ्याच माणसांचं जेवण करू, जास्त आले तर वरचा पॅक मारावं लागेल, एक्स्ट्राचा चार्ज लागेल. त्यांचं बरोबर की चूक ह्याच्याशी मला काही सोय सुचत नाही. ही जी प्रकृती आहे, अन्न म्हणजे जीवन आहे. आणि ते शिजवत असताना तुमची भावना किती पवित्र असायला. तुमचा अधिकार आहे, तुम्ही पैसे मागा, किती मागायचे ते पण घ्या, प्रश्न तो नाही आहे. तुम्ही मेहनत करता, तुमचा अधिकार आहे. तुम्ही संघटना करता, आणखीन चांगलं आहे. पण त्या संघटनेचा जो उद्देश आहे तो पवित्र असायला. ज्याप्रमाणे तुम्ही अपेक्षांची एक यादी तयार केली, त्याप्रमाणे कर्तव्याची पण एक यादी तयार करायला हवी. नवे नवे आधी कर्तव्याची यादी तयार करायला हवी आणि मग अपेक्षांची यादी तयार करायला हवी. पण आज आमच्याकडे तसं आहे का? नाही. तसं आज आमच्या नात्यांमध्ये, प्रत्येक नात्यामध्ये आमच्याकडे एक यादी आहे, मनातल्या मनात आम्ही तयार केलेली. हे आमचं नातं असं असलं पाहिजे, माझा मित्र असा असला पाहिजे, माझी मैत्रीण अशी असली पाहिजे, माझा जीवनसाथी असा असला पाहिजे, माझे आईवडील असे असायला हवे होते. ते असे नाहीच आहे. काही दिवसांनी जर मुलांनी आपल्या आईबाबाचं DNA मॅच करून नाही पाहिलं तर काही नवल वाटेल नको. नक्की तुम्हीच आमच्या आईवडील. पूर्वी रागाने आईवडील म्हणायचे, तू माझा पोरगाच नाही, तू माझ्या पुढे जन्मालाच आला नाही, अशी आई म्हणायची त्रागा करून. पण ही भविष्य काळामध्ये उलटं होणार. हे का होते? कारण अपेक्षा, माणसाने अपेक्षांचं जे जाळं आहे ते आपल्या अवतीभोवती असं मिळलं आहे की तो त्याच्यामध्ये गुरफटला गेला. तुमच्या अपेक्षा नक्की असाव्या, अपेक्षा हव्या, पण त्या अपेक्षा तुमच्या उन्नतीला कारणीभूत ठरल्या, असं तुमच्या आनंदाला कारणीभूत ठराव्या, तुमच्या विकासाला कारणीभूत ठराव्या. मला पण अपेक्षा आहे, मला पण लालसा आहे, पण माझी लालसा आहे की इतरांच्या चेहऱ्यावर मला आनंद आणायचा आहे. माझी लालसा आहे की मला माझ्या हातून
अनेक लोकांचं कल्याण झालेलं बघायचं आहे. दुःख दारिद्र्यातून माणसं बाहेर आलेली मला बघायचे. या संसाराच्या मायामोहाच्या जाळ्यातून मुक्त झालेली पाहिजे. बघा पण इच्छा, कारण इच्छा आहे म्हणून तर मी जिवंत आहे. ज्या दिवशी माझ्या इच्छा संपल्या त्या दिवशी मी संपलो. म्हणून तर म्हणतात ना की आई मरो पण आशा नाही मग. समज तात्पर्य असं आहे की आज सद्गुरू आम्हाला सांगतात, लोक तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा तुम्हाला जसे हवे तसे नसतात. लोक तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा तुम्हाला हवे तसे नसले की मग आपल्याला काय होतं, त्यांची राग येतो, वैताग येतो. आपण चिडतो की नाही. लोकांचं सोडावं जे आपल्या नातेजवळचं त्याच्याविषयी फार राग असतो. आपल्या लोकांचा फार कमी राग येतो, पण जवळच्या माणसाचा फार राग. मी वरून सांगतो परत, वरून त्याला रोबाबाद सांगतो की माझा तुझ्यावर जीव आहे म्हणून तुझ्यावर रागवतो मी. हक्काने बांधतो. मला कधी कधी कळत नाही, प्रेमात बोलण्यासाठी त्यांच्याकडे शब्द नसतात. प्रेमात बोलण्यासाठी थोडासा वेळ असतो, पण भांडण्यासाठी पूर्ण रात्र पण पुरत नाही, पूर्ण दिवस पण पुरत नाही. 8-8 दिवस ते राग म्हणामध्ये धरला जातो. मग प्रेम का नाही धरलं जातं असं? कारण आमची जशी पात्रता असते त्याच गोष्टी आम्ही धरतो. मी जर मच्छीमार असेल तर मी मासे धरेल. मला हे कळणं गरजेचं आहे. मी कुंभार आहे तर मी माती पकडेल हातामध्ये. मी शेतकरी आहे तर मी आऊत धरेल हातामध्ये. तुम्ही जरा बागवानाकडे गेले तर त्याच्याकडे तुम्हाला फळं मिळतील, कारण फळं धरून ठेवलेले. तुम्ही माळेकडे गेले तर फळं मिळतील. तुम्ही माळेकडे गेले आणि सफरचंद देतो का म्हणले तो तुमच्या कासा बघेल, हा उपक्रम आले काय. तुम्ही बागवानाकडे गेले आणि त्याच्याकडे हार मागितला तर तो म्हणून हा कोणत्या इस्पितळामधून पोहोचले. म्हणजे आपल्याकडे जे असतं ते आपण देतो आणि त्याचा अपेक्षा पण करतो. असं कधी आहे का जो दारुडे आहे त्याला असं वाटतं की एकदम निर्व्यसनी माणसाची तो अपेक्षा करेल. तो जोडीदाराची अपेक्षा कशी करतो, आपल्यापेक्षा 2 जास्त पेज मारणार पाहिजे. आपण रस्त्यावर बोलत असून तो गटरात बोलणार पाहिजे, त्याची अपेक्षा आहे. एखादा सज्जन माणूस आहे पण तुम्हाला एखादा आध्यात्मिक वारकरी संप्रदायातला माणूस भेटला तर किती बरं होईल. म्हणजे तुम्हाला एक कळणं गरजेचं आहे की आपण अपेक्षा अशा करतो ज्या आपण जशी आहोत तसंच अपेक्षा, बरोबर आहे ना. आता बघा की मी संसारामध्ये मागाशी तुम्हाला म्हटलं, मी ज्यांनी संसार केला 30-40 वर्ष ते सगळ्या जोडप्यांना डोळ्यासमोर आणा. एक तर ते एकमेकाला सोचताय, बघा एकमेकाला सोचताय किंवा एकमेकाला पोचताय, एवढंच आहे. कसा बघा, जे एकमेकाला पोचताय आणि जे तुम्हाला बाहेरून आनंदी दिसत आहे, ज्यांचा संसार तुम्हाला शांततेचा दिसतोय, त्याच्यापैकी दोघांचाही स्वभाव एकमेकाच्या विरुद्ध असतो. दोघांचा जर स्वभाव सारखा असला ते एक तर सोचताय नाही तर ते घटस्फोट घेत आहे. दोन्ही पण विटा आहे आणि एकमेकावर आपटा बरं कुठली तरी किंवा दोन्ही पण काय ना. म्हणून आजच्या काळामध्ये जास्त उतार वय म्हणतो मी त्याला. 30च्या पुढे गेल्यावर काही जण 30च्या पुढे जाऊन लग्न करतात आणि मग ते टिकत नाही. पूर्वीच्या काळी बाळपणीच लग्न करून द्यायचे, बरोबर आहे ना. ओला असतानाच गाठ मारायची, एक रुपून द्यायचं का तिथेच वाकून द्यायचं, बरोबर आहे ना. अगदी मॅचिंग नसलेले जोडप्यांनी सुद्धा आयुष्यभर सुंदर संसार केला. का बरं? कारण ओले असतानाच गाठ बांधलेलं. इथं वळून गेल्यावर गाठ मारायला गेल्यावर दुसरं काहीतरी घ्यावं लागतं बांधायला. मी दुसरं घेतलं का ते तिसरंच काहीतरी कार्यक्रम करतो, दोघात तिसरा सगळं विसरा असं काहीतरी आहे. म्हणजे आज सगळे कुटुंब त्रिशंकू झालेले आहे, त्रिकोणी आहे. पती पत्नी अलो म्हणजे ओ स्त्रीलिंग आहे की पुरुष लिंग आहे मला माहिती नाही, हा पण आहे. म्हणजे आज समस्या काय आहे की दोघांचा स्वभाव जर सारखा असेल तर संसार टिकूच शकत नाही. कळतंय का? दोघे महत्वाकांक्षी आहे, संसारच नाही. 2 IAS ऑफिसर एकमेकांसोबत लग्न करतात आणि फक्त वेकेशनलाच भेटतात. समजून घेण्याची दृष्टी काय आहे याच्यामध्ये? दोघंही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहे, दोघंही मानसिकदृष्ट्या स्वावलंबी आहे, दोघं सामाजिकदृष्ट्या स्वावलंबी आहे. मान सन्मान आहे, आर्थिक पूर्ण सुबत्ता आहे, काम आहे, पूर्णपणे सुरक्षितता आहे. मग त्यांना एकत्र येण्यासाठी एकमेकावर अवलंबून राहण्यासाठीची गरजच संपली. मग त्याच्यामुळे स्वतंत्र व्यक्तिमत्व निर्माण होतं. तिथं आपल्या अपेक्षांना उतरवण्याची क्षमता फार कमी असते. मग या ठिकाणी असं आहे, आपण बघितलं की जेव्हा नवरा बायकोचे जे नातं आहे याच्यामध्ये दोघांचाही स्वभाव एकमेकाच्या विरुद्ध का असतो? कारण विरुद्धचा स्वभाव असला तरच तो पूरक बनतो. बघा, चुंबकाचे 2 विरुद्ध जे ध्रुव आहे ते एकमेकाला आकर्षित होतात आणि सजातीय ध्रुव काय होतात? दूर फेकले जातात. म्हणून
संसारामध्ये एकाने जर चढतं घेतलं तर एकाने नंतर घेतलं पाहिजे. एक जर रागावला तर एक शांत असला पाहिजे. म्हणजे हे जे स्वभाव आहे, ज्याचा आक्रमक स्वभाव आहे, तो दुसऱ्याचा शांत असला. आणि हा जर बदल त्यांनी त्यांच्या प्रवासामध्ये नाही केला तर त्यांचा संसार उद्ध्वस्त. आणि मग ज्यांची संसार टिकलेले ना, त्यांचे स्वभाव एकमेकाच्या विरुद्ध जरी नसतील तरी त्यांनी ते बनवून घेतलेले. हे लक्षात ठेवा. बघा, तुम्ही जर एखाद्याचा मार्केटिंग करताना दोन भाऊ आहे, त्यांचा एकमेकांमध्ये वैर आहे, आणि तुम्ही जर एखाद्या शेतकऱ्याकडे गेले, त्यातल्या एका भावाकडे गेले, त्याला सांगितलं का हे तंत्रज्ञान खूप चांगलं आहे आणि त्यांनी वापरायला सुरुवात केली, ते किती पण चांगलं असू द्या, शेजारचं कधीच वापरणार नाही. कारण हा जर ये असेल तर मी बी आहे, हा जर म्हणला मी बी व्हायला तयार, तुम्ही मी ये. कळलं का तुम्हाला? समस्या काय आहे की विरोधामध्ये त्याला स्वतःचं अस्तित्व सापडतं असं त्याला वाटतं. मी त्याच्यापासून जर वेगळं केलं तर माझं अस्तित्व आहे, मी जर त्याच्यासारखा वागलो तो माझं अस्तित्व विसरून जाईल, माझी काही ओळखच नाही राहणार. आणि म्हणून ही समस्या आज आपण बघतो की आम्ही वैतागलेलो असतो नात्यांच्या संदर्भामध्ये, कामाच्या संदर्भामध्ये, आमच्या सगळ्या जीवनाच्या बाबतीमध्ये आम्ही कायम वैतागलेलो असतो. आमचे आईवडील आमच्या म्हणण्यानुसार वागत नाही, आमचे भाऊ आमचं ऐकत नाही, आमची बहीण आमचं ऐकत नाही, आमचं मित्र आमच्या मनाप्रमाणे वागत नाही, कुठेच काही मनाजुक्त होत नाही. आणि त्याच्यामुळं एक चीड निर्माण होते जीवनाबद्दल, वैताग तयार. तुम्ही म्हटले तसं देवसुद्धा आपल्या मनाप्रमाणे वागत नाही, देवसुद्धा मनाविरुद्ध काहीतरी करतो. देवाचं सुद्धा राग, तू पण दावडाचा आहेस असं म्हणतात लोक. कधी? अपेक्षाभंग झाल्यानंतर. आम्ही सद्गुरू सांगता की तुमच्या वैतागाचं कारण हे आहे की तुम्ही लोकांकडनं अपेक्षा ठेवल्या त्यांनी असं असायला. तुम्ही जर असं असायला हवं ही जर अपेक्षाच जर सोडली की तुम्हाला वैताग कधी येणारच नाही. बघा, रहस्य लक्षात. मग ते म्हणता तुमच्या लक्षात येतं का असं का होतंय? ते तुमच्यासारखे नाही आहे. मग ते तुमच्यासारखे नाही आहे, हे सौंदर्य आहे का विकृती आहे? बरं मला सांगा, तुम्ही तर तुमच्यासारखे आहात ना? तुम्हाला जसे हवे आहे तसे तुम्ही ऐक नाही का? तुम्ही पण नाही आहे. काही जण आरशापुढे उभे राहतात, मला देवाने असं नाक का बरं दिलं असेल, मला असे केस का बरं दिले असतील, तर माझ्या रोज ते बी काढून घेतले. मग मी काय करायचं? मग मी ते केस रोपण करायचं, विंग लावायची. आता नावेला जर गेलो तर नावी काय म्हणतो, सर तुम्ही डाय करून घ्या. तो लवकर मारायला निघाला आपल्याला. डाय शब्द दुसरा अर्थ काय? झाडावर जर डाय बॅक आला तर काय होतं? झाड मरतं ना. मग ज्यांनी डाय केले त्यांची ओरीला रंग पण गेले. ते कधी कळले? 30 वर्षांनी कळले की पिंगर झाले. मला हे कळत नाहीये, तुम्ही जसे आहात तसे जर दिसले तर प्रॉब्लेम काय आहे? कारण तुम्ही अगोदरच कल्पना करून ठेवली, चांगले केस असले की तुम्ही तरुण दिसता, तुम्ही काळे केस असले की तरुण दिसता. तर तरुणच म्हाताऱ्यासारखे झाले, नुसते काळे केस असून काय करायचं त्यांचं? ते केस धरून ठेवा त्यांना, तेवढ्या कामाचे आहे. त्यांच्या अंतकरणामध्ये जे काही ऊर्जेचा साप आहे तो कुंडली घालून बसायच्या ऐवजी तो असं एकदम पांगळ होऊन पडलेला आहे, सुस्त पडलेला आहे, त्याच्यामध्ये ऊर्जाच नाही. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्ही स्वतः असे आहात की तुम्ही स्वतःला वैतागलेले. पहिली गोष्ट, कोणाला? तुम्हाला वैतागलेलं नाही आहे का? तुमच्यापैकी कोण असा आहे जो एकटा राहिला आणि काहीच काम नसलं, काहीच नाही, टाईमपास नाही, मोबाईल नाही, काय नाही, कशात नाही, एकदम रिलॅक्स राहतो एकटा? कोणी तुमच्यापैकी असं? तुम्हाला शांत वेळ दिला, सुट्टी देऊन टाकली, चला एक रिकामी खोली आणि मस्तपैकी निवांत राहायचं, भेटलं तर खायचं, नाही तर तसंच गेलायचं. किती जण आनंदी होती. आपण आनंदी होऊ का? आपण आनंदी होऊ का सांगा? आपण स्वतः बरोबर आनंदी राहू का? बघा, एकटा असल्यावर सगळ्यात माणसं जास्त बोर होता. तुम्ही बोर कधी होता? आजच्या काळामध्ये सर्वात मोठं जर समस्या असेल एकटेपण, त्याचा तो खूप पैसा आहे, त्याला तो खूप एकटेपण आहे. जो उंच पदावर आहे त्याचा एकटेपणा तर विचारूच नका. का? धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. त्यांनी कोणाला जरी धरलं ना ते तिला चावतं त्याला. मी साहेबाचा हे झाला, साहेबाची नावडी वाटते, आणि सोडलं का पळून जातं, याला एकटंच सोडतंय. मोठी समस्या आहे. मोठ्या पदावर गेलं जवळ कोणी येत नाही. काहींना आदर असतो आणि काहींना फिअर असतो. आपल्याला नको अडकवाय, स्वतः रिकामा बसत नाही, आपल्याला बसून देत नाही. म्हणजे तो एकटेपणा जो आहे तो किती आम्हाला त्रास देतोय बघा. एकटेपणा म्हणजे तुम्ही कोणाबरोबर आहे? म्हणजे एवढी बोर कंपनी आहे तुमची, तुम्ही तुमच्यासोबत असले की तुम्हाला बोर होतं, तुम्हाला टेन्शन येतं, बरोबर आहे ना?
तरी तुम्हाला तुमच्यासारखं आले पाहिजे. हा विरोध नाही का मोठा? अरे एक आहे ना ऑलरेडी, तो तुम्हाला सहन होत नाही, तुम्हाला अजून एक तसाच पाहिजे. मग ह्याच्याबद्दल तर सद्गुरू म्हणता, अरे ते तुमच्यासारखे नसतात, याचा तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे ना. तुम्ही वैतागता का बरं? नाही नाही, मला कारलं आवडत नाही, त्याला कसं काय आवडतं? नाही, त्याला कारलं आवडतं म्हणून तर ते बरं आहे तुझ्यापेक्षा. तुला काय पोळ्या उठलेल्या असतात, दोघांना जर पोळ्या उठल्या तर कोणी कोणाच्या बऱ्या करायच्या. हे कारलं खाण्याची सवय चांगली आहे. कडू जरी असलं तर तुमचं शरीर ते पवित्र करतं, शुद्ध करतं. नाही, ते खातानाच मला इकडे कडू लागत. एवढा विचार कसा करतो? काही माणसांची एवढी भयंकर परिस्थिती आहे, समोरच्याला एखादा काटा भरला ना, याचा भीतर रक्तच निघायचं. कल्पनेच्या जगतामध्ये याने एवढे पंख म्हणजे विस्तारलेले असता की समोर फक्त विषय निघायचा बाकी आहे. इकडं याला फोबिया झालेला आहे. आमचे मित्र होता, कुणी नुसतं रक्त मारला का लगेच चक्कर पडायचा. बट माणूस पाहिला तर धिप्पाड माणूस. एवढे तुम्ही कमकुवत. सांगायचं तात्पर्य असं आहे की माणसांना दुसऱ्यांचा वैताग येतो, त्याच्या अगोदर आपल्याला स्वतःचा किती वैताग येतो याचा अभ्यास करा. हां, आणि म्हणून जग जसं आहे तसं योग्य आहे. म्हणजे अपेक्षांचा विषयच नाही आहे इथे. इथं विषय आहे सत्य समजून घेण्याचा. सद्गुरू असं म्हणता की तुम्ही सिगरेट बिडी वगैरे सोडायची काही गरज नाही आहे, तुम्ही हे सत्य समजून घ्या ना. काय तो धूरमध्ये टाकायचा आणि परत बाहेर सोडायचा, काय शहाणपणा काय आहे याच्यामध्ये? धुरात गेला तू गुदमरतो आणि त्या धुरातून बाहेर पडतो. 1000-2000 सिगरेट पेटून त्या खोलीत तुला बंद करायला पाहिजे हवाबत. प्रत्येक सेलपर्यंत जाऊ दे तो धूर, तुझ्या पेशीच्या प्रत्येक पेशीपर्यंत जाऊ दे तुझा धुरा, अख्खा शरीर तुझं धुरानी धूरमय होऊ दे, तर पडते दे. एकदाच आहे की ज्याला दारू पेवेशी वाटते तर दारूच्या टबामध्ये बुडवा खाली, नाका तोंडात सगळीकडे जिकडे जिकडे जाते तिकडे जाऊ द्या सगळी दारू. हे काय म्हणजे एक प्रकारे मूर्खपणा आहे नव्हतो. तुम्हाला सांगितलं चुरी जवळ जा आणि तू धूर पी, तुम्ही काय म्हणाल काय बावटपणा आहे हा सिगरेटमध्ये पिणे, याच्यामध्ये काय छानपण आहे? नाही, मोठमोठे लोक पितात, मोठमोठे लोक आतमध्ये बी करतात, तू बी कर. हे जण काय म्हणे भगवान शंकराने सोमरस घेतला, बरोबर, म्हणून आम्ही घेतो. बाम बाम भगवान शंकराची फार प्रिय आहे आणि ते पिऊनच ते तांडव करतात. अरे पण भगवान शंकरने हाला विष पण पेलं पाहिजे, ते बी पेन तू. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लोकांना उदाहरणं देता आणि अशा प्रकारचे तुम्ही त्यांना आदर्श दाखवता आणि त्यांच्यामध्ये बदल घडवून आणायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे जे जसे आहे तसे योग्यच आहे, तुम्ही कसे आहात हे. त्याच्यामुळे आज आमच्या जीवनामध्ये जो वैताग आहे, जी चिडचिड आहे, जो त्रास आहे, तो अपेक्षांमुळे, चुकीच्या अपेक्षांमुळे, शरीराच्या अपेक्षा आहे, मनाच्या अपेक्षा आहे, आणि तिथंच आम्ही अडकून पडलेलो आहे. आणि खऱ्या अर्थाने आमच्या अंतःकरणामध्ये जी जीवाची अपेक्षा आहे तिथे दडपून गेलेली. मालकाचा काही तपास नाही, ड्रायव्हरच उड्या मारेल गाडी घेऊ. बरं, गाडीपर्यंत ठीक होतं, मालकाची बायको काय, याचा अर्थ तो मालक ध्यानावर नाही. ड्रायव्हरला दोष देऊन काय होतोय? अरे तो मालक म्हणजे तुमचे प्राण आहेत, बरोबर आहे ना. आणि ते शरीर म्हणजे मालकी नाही, आणि त्याच्यामध्ये जे मन आहे तो ड्रायव्हर आहे तुमचा, बरोबर आहे ना. तो ड्रायव्हर ताब्यात पाहिजे. जेवढं सांगितलं ना तेवढंच काम केलं पाहिजे. जेवढी सेवा करायची या शरीराची तेवढीच करायला लावली पाहिजे. ते मालकाच पण ऐकत नाही. बरोबर, मालकाला दारू पाचतं झोपी लावतो, झोप पडवे, बैठकीला पण बसतं, बरोबर, दारू बी पाचतं मक्का, स्वतः पाणी पितो, मालकाला दारू पाच. हे लक्षात घ्या, हे जे मन आहे ना, हे मन अशा प्रकारे चंचल आहे की त्याने आम्हाला पूर्णपणे काय केलेलं आहे, गुंडाळून ठेवलेलं आहे. तुम्ही जे म्हटले लहानपणापासून आम्हाला हे शिकवलं, अपेक्षा करा अपेक्षा करा, तुम्हाला नाही शिकवलं, मनाला शिकवलं. लक्षात घ्या, तुम्हाला कोणी शिकवूच शकत नाही. अग्नीला कोणी संस्कार देऊ शकता का? तुम्ही अग्नीला संस्कार लावू शकता? हां, तुम्ही पाण्याला संस्कार लावू शकता काय? हां, चल रे बर्फ होय, चल रे वाफ होय, अशुद्ध होय, गाडलेलं पाणी, चाललं पाणी, अशुद्ध पाणी, शुद्ध पाणी, तीर्थ पाणी. पाण्यामध्ये बदल करता येईल, मातीत बदल करता येईल, हवेला पण अशुद्ध करता येईल, तिला बांधून ठेवता येईल. तुम्ही अग्नी बांधून ठेवा बरं, अग्नी त्याला संस्कार करून बघा का? अग्नीला संस्कार करणं शक्य. म्हणून आपले जे जीव आहे त्या प्राणांना अग्नीची उपमा दिली, ज्योतीची उपमा दिली. तेल तुमच्या हातात आहे, दिवा तुमच्या हातात आहे, वाट तुमच्या हातात आहे, ज्योत तुमच्या हातात नाही. तुम्ही तिला नियंत्रणात आणू शकत नाही. तसं हे तुमच्या अंतःकरणामध्ये जे प्राण आहेत तुमचे ते एवढे तेजस्वी आहे की त्याला कुठल्या संस्काराची गरज नाही, त्याला डेव्हलपमेंट करायची गरज नाही, त्याला फक्त प्रकाशित होऊ द्या. काच साफ करा. ती शरीराची आणि मनाची जी काच आहे ना, तिच्यामध्ये तिने धूळ खाली सगळी येत.
त्याला कळच नाही बाहेर काही. त्या प्राणांची काय अपेक्षा आहे त्याप्रमाणे माणूस जगलं पाहिजे. आणि तसं जर जगले तर तुम्हाला काहीच अपेक्षा नाही राहणार. शरीरासाठी मनासाठी तुम्हाला काही अपेक्षाच नाही राहणार. बरोबर आहे ना. आणि म्हणून आज आमचं जीवन एवढं गोंधळाचं बनलेलं आहे. याचं कारण असं आहे की आम्हाला प्रत्येक गोष्टीकडनं अपेक्षा आहे. कोणाला माझ्या शरीराला अपेक्षा आहे, माझ्या मनाला अपेक्षा आहे. मनाला अपेक्षा आहे मित्रांनो सन्मानाची. मनाला अपेक्षा आहे की मनाप्रमाणे स्वातंत्र्य स्वैराचार मिळण्याची. मनाला स्वैराचार हवा आहे. मनाचं स्वातंत्र्य म्हणजे काय हो? स्वैराचार. मनाची इच्छा काय? स्वैरभाव. त्याला बांधून नका देऊ. त्याला बांधून नाही आवडत. स्वैर होऊ दे त्याला फार आवडत. पण स्वैराचार म्हणजे स्वातंत्र्य नाही, भरकट नाही. आणि म्हणून मन जे आहे आणि शरीर जे आहे या दोघांच्याही अपेक्षांप्रमाणे तुम्ही जर जीवन जगायला लागला तर तुमचं जीवन नरकमय जे सगळ्यांचं बनलेलं आहे. आपण तुमच्यासारखा अजून एक प्राणी निर्माण करण्याच्या अगोदर पहिले स्वतःला चांगले निर्माण करा. तुमच्या शरीराच्या स्तरावर तुम्ही स्वतःला मी म्हणता आणि म्हणून तुम्हाला तुमच्यासारखे दिसणारे तुमच्या कल्पनेला असणारे शरीर तुम्हाला आवडतात, तसे चेहरे आवडतात, तसेच स्वभाव आवडतात तुम्हाला. तुमच्या मनाने रचलेले ज्या काही अतिशक्ती आहे, जे ढाचा आहे, जी रचना आहे त्या स्वभावाप्रमाणे लोक तुम्हाला आवडतात. बघा जो चोरटा आहे त्याला चोरी करणारे स्वभावाचे लोक आवडतात. असं म्हणतात एखाद्या गावामध्ये जर एखादा दारुडे जर गेला तर त्याला दारूचा गुत्ता शोधायला वेळ नाही लागत. आणि जर एखादा जर भाऊक आणि धार्मिक माणूस गेला तर त्याला देवच सापडायला वेळ नाही लागत. त्या गावातला जो सर्वात धार्मिक माणूस आहे त्याच्यापर्यंत लवकर लगेच पोहोचतो. त्या गावातला सगळ्यात पेताड आहे त्याच्यापर्यंत पेताड पोहोचतो. जो जे वांछित तो ते लाहो. मग तुम्ही अपेक्षा करताय, मग ती अपेक्षा तुमच्या शरीराची आहे आणि मनाची आहे. म्हणून माणसं शरीराच्या आणि मनाच्या स्तरावरच जखडून बसतात. आणि म्हणून आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की पहिलं आम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे. नेमकी अपेक्षा कोण करते? शरीर करतंय, मन करतंय की माझ्या अंतःकरणाची इच्छा आहे, अंतःप्रेरणा आहे. अंतःप्रेरणा म्हणजे जेव्हा काहीच अपेक्षा नसते, शरीराची पण काही जाणीव नसते, मनाची पण काही जाणीव नसते, जेव्हा आतून अचानक काहीतरी प्रेरणा निर्माण होते. माझ्या अचानक आलं रे मनामध्ये असं, मी कधी विचार पण केला नव्हता रे, पण ते घडलं माझ्या हातून. चांगलं काम, चांगलं सत्कार्य घडलं. असं आपण जेव्हा म्हणतो की तुमच्या अंतःप्रेरणा असते. अंतःप्रेरणा ही तुम्हाला सत्कर्माकडे घेऊन जातं, सत्कार्याकडे घेऊन जातं, सज्जनांकडे घेऊन जातं. आणि म्हणून सद्गुरूंना एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही जर वैतागलेले आहात नक्कीच तुम्ही अपेक्षेच्या जाळ्यामध्ये गुरफटलेले आहात. तुम्ही वैतागले की समजायचं तुम्ही अपेक्षेच्या जाळ्यात भरकटलेले. ते तुमच्यावर काम करण्याची गरज आहे. चिडले, वैतागले, रागावले तर समजायचं तुमचा अपेक्षा बंद झाली आहे. कळतंय का? आपण म्हणतो तोंड सोडून दिलं एखाद्या तरुण मुलांनी, आपण समजून घेतो काय लागली. ऐन दिवाळीत याची जुवा निघालेला असतो. एखादा जर म्हटला बहारो फूल बरसाओ, हम दे बहारो काटे बरसाओ. का बरं? कारण यांनी स्वतःला रक्तबंबाळ केलेलं असतं. आणि म्हणून तुम्ही ज्या अपेक्षा करता त्या अपेक्षा तुमच्या मनाच्या आहेत, तुमच्या शरीराच्या आहे. आणि म्हणून त्याच्या पलीकडे तुम्ही गेलं पाहिजे आणि तुम्ही स्वतःला एक सुंदर जीवन बनवलं पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःला सुंदर जीवन बनवाल तुमच्या जीवनातून वैताग आणि चीड कायमची निघून जाईल. हे त्याच्यामध्ये माझं सूत्र आहे. नंदी.